नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रतीक. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे काही बांधलं होतं ते नेव्हीच्या सगळ्या लोकांनी ते काही पडलं वाऱ्याने आणि त्याच्यानंतर ही सगळी विरोधातली सगळी मवियावाले लागले फडफडफड, म्हणजे काँग्रेसवाले सगळे लागले वळवळ करायला लागले, आरोप करायला की कसं ते पडलं, कसा भ्रष्टाचार झाला. त्यानंतर त्या जो कोणी तो संबंधित इंजिनियर होता, कोण होता, त्यांना अटक देखील केली. या सगळ्या गोष्टीवरती मला जरा बोलावंसं वाटलं म्हणून बोलतोय. म्हणजे आपल्याला काय आहे ना की जे दिसतं ना, आपल्याला त्याच्या मागं नक्की काय चाललंय किंवा त्याच्या मागचं राजकारण समजत नाहीये. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक बोलतायत ना, त्या लोकांच्या काळामध्ये काय काय झालं ते सगळं आपल्याला काढून दाखवलं पाहिजे आणि ते दाखवण्याची गरज आहे. आता मी जरा वाचतो सगळ्या गोष्टी, त्या जरा लक्षात घ्या, मग तुम्हाला समजेल. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या त्या डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दगाबाज लुटारू असा अपमान केलाय. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. हा पहिली गोष्ट झाली. दुसरी, त्या मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये कुठे छत्रपतींचा पुतळा पाडण्यात आला काँग्रेसच्या सरकारमध्ये. कर्नाटकमध्ये देखील जेसीबी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यात आला. या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे मविया सरकार असताना या दर्गापूर अमरावतीमध्ये देखील छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध केला. कोणी केला? या सगळ्या काँग्रेसी लोकांनी, या आपल्या इथल्या या महाविकास आघाडीचे ही सगळे कोण येत नाही चेहरे, या सगळ्यांनी तो विरोध केला. पुन्हा कर्नाटकमध्ये मंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला तिथल्या काँग्रेसी नेत्यांनी विरोध केला. त्याच काँग्रेसी कर्नाटकमधल्या एका सतीश जरकीहोळी या नेत्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा घाणेरड्या शब्दात अपमान केला. तेव्हा कुठं झोपली होती सगळी लोक? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा प्रश्न आहे माझा. म्हणजे याच आता जाऊया कर्नाटकचं सोडा, आपल्याच राज्यात घ्या. आपल्याच राज्यात जितेंद्र आव्हाड म्हणतात की महाराज काय गोट्या खेळत होते का? म्हणजे महाराजांना अफजल खानामुळं महाराज आहेत, शाहिस्ते खानामुळं महाराज आहेत असे म्हणणारे जितेंद्र आव्हाड कित्येक वेळा छत्रपतींचा अपमान करतात. तेव्हा नाही आम्हाला वाईट वाटत. आम्हाला तेव्हा वाईट वाटत नाही जेव्हा संजय राऊत, जे ते कोण आहेत सकाळ सकाळी येऊन बडबड करतात, ते संजय राऊत म्हणतात की महाराजांनी किंवा मुघलांनी महाराजांचा कधी अपमान नव्हता केला. मग आग्र्याच्या किल्ल्यामध्ये काय झालं होतं हे जरा संजय राऊतांना पुन्हा चौथीत नेऊन बसवलं पाहिजे. ते शिकले ना, पुस्तक शिकवायचे, त्या चौथीत नेऊन परत त्या संजय राऊतांना बसवा आणि त्यांना दाखवा की मुघलांनी कसा महाराजांचा अपमान केला. या सगळ्या गोष्टी बोलताना तेव्हा नाही आमची तोंड उघडली. विशाळगडाच्या प्रकरणावर तेव्हा नाही यांची वाचा फुटली. म्हणजे ज्या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना या बाकीच्या जिहाद्यांनी ग्रासलंय त्याच्यावरती एकही सला कोणी आवाज उठवायला तयार नाहीये. ही सगळी या लोकांचे चेहरे. हेच संजय राऊत छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागतात. तुम्ही वंशज आहे का नाही ते आम्हाला दाखवा. या संजय राऊतांचे शब्द आहेत. तेच जितेंद्र आव्हाड काय म्हणतात की साला या पूर्वजांचे, या वंशजांचे एकदा रक्त चेक करून बघितलं पाहिजे की हे महाराजांचे वंशज आहेत की नाही. प्रश्नचिन्ह उभं करताय. मराठ्यांच्या गाद्यांवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करताय. तेव्हा नाही छत्रपतींचा अपमान होत. ते कोणते शरद पवारांचे आमदार, ते कोण गजबी आहे, कोण प्रकाश गजबी आहे, छत्रपतींचा वेश करून विधिमंडळात गेले आपल्या सगळ्या आणि त्या नेत्यांना मुजरे घालतात छत्रपतींच्या वेशामध्ये. तेव्हा नाही छत्रपतींचा अपमान झाला. तेव्हा नाही तुम्हाला दिसलं कुठल्या गोष्टी. त्याच शरद पवारांचे खासदार हे अमोल कोल्हे वगैरे छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध करतात. औरंगाबाद या नाव प्रिय आहे. कोण अमोल कोल्हे? जे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करून आलेत. म्हणजे यांनी भूमिका कशासाठी केली हा एक प्रश्न आहे. म्हणजे ती व्हिडिओ मी देखील मागे बनवली. काय यांचे शब्द आहेत बघा जरा. काय तेव्हा कुठे गेले होते? यांच्या वाचा तेव्हा फुटल्या होता का? ते एक इतिहासकार पोचलेले इंद्रजित सावंत ते सांगतात की छत्रपती घराण्याचा उद्धार किंवा त्यांचा उगम हा एका दर्ग्यापासून झाला. कुठला साला इतिहास वाचला तुम्ही मला ते समजत नाहीये. किती अजून छत्रपतींचा अपमान केलेल्या सगळ्या मी तुम्हाला घटना सांगू. किती घटना सांगू. म्हणजे यांच्या काळामध्ये अफजल खानाचा वध करतानाचा बॅनर लावला तर त्याच्यावर बंदी घातली या सगळ्या सरकारी लोकांनी. यांच्या भिवंडीमध्ये 14 वर्षांनंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची रॅली काढण्याची सगळी ती बंदी घातली होती. 14 वर्ष भिवंडीमध्ये. त्याचा जरा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? आम्हाला माहीत नाही आहे ना. म्हणजे ही सगळी जी लोक बोलतायत ना, ही सगळी छत्रपतींचा अपमान करणारी लोक आहेत. यांना काही घेणं देणं नाहीये. काही यांच्याच काळांमध्ये छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती आक्रमणं झाली, जिहादी आक्रमणं झाली, लँड जिहाद झाला, मजारी मशिदी उभ्या राहिल्या, देवळांना पांढरा रंग मारून त्याची मशीद बनवण्यात आली. हे आम्हाला नाही माहिती. कित्येक गावांच्या जमिनी सगळ्या वक्फ बोर्डाच्या घशात या सगळ्या लोकांनी घातल्या आणि ही सगळी लोक या सगळ्या लोकांनी खरा छत्रपतींचा अपमान केलाय. म्हणजे ज्या शरद पवारांनी 40 वर्ष राजकारण केलं ना महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नावाखाली, ते शरद पवार 40 वर्षानंतर रायगडावरती गेले आणि तेही तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील फक्त दिखाव्यासाठी. म्हणजे एक साधी गोष्ट आहे ना की किती वेळा छत्रपतींचा अपमान या सगळ्या लोकांनी केलाय. हे सगळं पाहताना ना राग येतो. खूप
खूप राग येतो या सगळ्या लोकांचा. म्हणजे त्या दिल्लीतल्या तर यांची सत्ता असताना एका महत्त्वाच्या रस्त्याला औरंगजेबाचं नाव या सगळ्या लोकांनी दिलं होतं ते नाही आम्हाला माहिती. आम्हाला किती किती अजून वाचून दाखवायचे यांचे पाडे हो, किती वाचून दाखवायचे छत्रपतींना. यांनी जे अपमान छत्रपतींचे केले ना, हे सगळे अपमान हे राग देणार आहेत. सगळे अपमान हे आपल्या इतिहासावरती प्रश्नचिन्ह उभं करणार आहेत. हे सगळं जरा लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे या लोकांचा खरा चेहरा काय आहे, सगळ्या काँग्रेसी लोकांचा. हे नेहमी हिंदूंच्या विरोधात, नेहमी आपल्या महापुरुषांच्या विरोधात, नेहमी आपल्या विरोधात हे सगळे बोलतात आणि यांच्या संघटना काम करतात. हे आपल्याला विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी घेतली हे आत्ताच त्या जयंत पाटलांनी काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि छत्रपतींचा अपमान केलाय. जरा किती अजून अपमान करायचा हो छत्रपतींचा, किती अपमान करायचा, म्हणजे किती सहन करायचं आम्ही या सगळ्या लोकांकडून. आणि जर असली लोक जर काहीतरी करणाऱ्याकडे बोटं दाखवत असतील तर मग यांचे खरे चेहरे आपल्याला दाखवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता तर हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवले थोडकंच आहे. अजून कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या या सगळ्या लोकांनी केलेल्या आहेत. कित्येक गोष्टी. अफजल खानाची कबर पाडली नाही प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली, हे सगळे यांच्या पोटात कसलं दुखायला लागलं बघा. तुम्हाला माहीत नाही त्याच्या मागे काय नक्की घडलं ते, कसे पोटात दुखतंय. विशाळगडचा मुद्दा काय साधा आत्ताचा झालेला, कसे वळवळ करायला लागले, कसे लगेच भेटायला गेले, कसे लगेच त्यांना कळवळे येऊ लागले. कित्येक पैसे त्या लोकांना दिले. या सगळ्या दंगली घडवण्याच्या मागे देखील यांचाच हात असू शकतो. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, यांचाच हात असू शकतो. चल हे काही कुठल्याही थराला जातील, काहीही करतील, पण एक लक्षात ठेवा, ही काँग्रेसी लोक, ही सगळी लोक, यांचे चेहरे फार विचित्र आहेत. आणि या देशाला, या राज्याला, आपल्या अस्मितेला, संस्कृतीला, आपल्या महापुरुषांच्या संपूर्ण सगळ्या गोष्टींना ही लोक अत्यंत घातक आहेत. यांना फक्त पैसा, राजकारण आणि मुस्लिमांचे तळवे चाटायचे आहेत. यांना बाकी कशाचंही घेणं देणं नाहीये, एवढं मी तुम्हाला सांगतो.